मी जगेन का मरेन माहित नव्हतं. त्या प्रत्येक माणसासाठी म्हणजे अशा पद्धतीने यशवंतरावांनी राज्य उभारलं की ते प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. म्हणून हा राज्याभिषेकाचा जो कार्यक्रम मी जी सुरुवात केली की ही एक नुसती सरंजामी व्यवस्था नाहीये. इथं येऊन आपण मूर्तीचा अभिषेक करतो, कर्मकांड करतो, हे काय सरंजामीचं प्रतीक नाही, तर त्या महान पुरुषाचं यशवंतराव महाराजांच्या विचाराचा जागर करण्यासाठी आणि त्यांचे विचार आज आपल्याला आचरणात आणण्यासाठी आपल्याला हा राज्याभिषेक करायचा आहे. त्यामुळे हा तुमचा आमचा प्रत्येकाचा कार्यक्रम आहे. यंदाचं वर्ष हे महाराजा यशवंतराव होळकरांचं 250व जयंती वर्ष. त्यामुळे ह्या वर्षी आमचा एक मानस होता आणि याच विचाराला घेऊन तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने आपण हे मागचे 5 वर्ष जे कार्यक्रम केले त्याचा हेतू हाच होता की ज्या यशवंतराव महाराजांची ही जन्मभूमी आहे वाफगाव, त्या जन्मभूमीचं संवर्धन झालं पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी मला साथ दिली. पक्ष, गट, तट, संघटना, आपले आजचा कार्यक्रम बरेच आपले आमदार जे निवडून आलेत पण इलेक्शन असल्यामुळे कदाचित ते येऊ शकले नसतील, पण सगळ्यांना सोबत घेऊन, इथं कुठल्याही पक्षाचं बंधन नाही, जे इथं मंचावर बसले त्याही सगळ्यांना सोबत घेऊन, म्हणजे राजेशाही आणि आत्ताची लोकशाही दोन्हीची सांगड घालून आपल्याला भविष्यामध्ये कसं चांगलं काम करता येतं त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. आणि ह्याचं फलित असं झालं की मागच्या 2 वर्षापासून आपला हा वाफगावच्या किल्ल्याचं संवर्धन होतंय. महाराजांच्या 250व्या जयंतीच्या निमित्तानं येत्या वर्षभरामध्ये हे संवर्धनाचं आपलं काम निश्चितपणे पूर्ण होईल. आता किल्ल्याचं संवर्धन करून मला काय फायदा आहे, माझ्या घरात काय येणार, असा प्रत्येकाला प्रश्न पडत असेल. पण ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर त्या महापुरुषांचं वास्तव्य ज्या इमारतीत झालं त्या इमारतीमध्ये आल्यानंतर त्यांच्या विचारांचा जागर होतो. ते विचार आपल्याला आत्मसात करता येतात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक प्रेरणा घेऊन आपल्या